आज म्हणलं फ्रीजमध्ये ना दुधी भोपळा होता मस्त असा, तो छान असा किसून घेतला. पहिलं वरचं साल काढून घेतलं आणि किसणीने किसून घेतला. म्हटलं आता चला आबीसाठी ना मस्त असा दुधी भोपळ्याचा हलवा करूया. त्याच्यातलं पाणी जे असतं ना एक्स्ट्राचं ते आपल्याला पिळून घ्यायचं असतं. मस्त तुपात आहे ना परतून घेतला आणि नंतर म्हटलं चला आता हे माझ्याकडे ना बदाम चिरायचं हे आहे ना भांडं, त्याने मस्त असे बदाम चिरून घेतले. तोपर्यंत झाकण मारून एक वाफ काढून घेतली होती मी आणि नंतर आहे ना दुधाची पूर्ण साई आणि थोडंसं जास्त आहे ना असं दूध घालून मी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. चांगलं हलवून वगैरे ना घ्यायचं आणि परत झाकण मारून एक वाफ काढून घ्यायची. त्याच्यानंतर चिरलेले बदाम आणि 1 वाटी मी साखर घालून मिक्स करून घेतलं मस्त असं. एवढा भारी होतो ना हा दुधी भोपळ्याचा म्हणजे हलवा की काय सांगू मस्त. आणि दूध घातल्याचा फ्लेवर तर एवढा भारी येतो ना त्याच्यामध्ये. साखरेचं परत पाणी सुटतं ना त्याच्यासाठी परत आपल्याला 5-10 मिनटं गॅसवरती ना बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं. नंतर शिमला मिरचीची भाजी करायची होती, म्हटलं तोपर्यंत चिरून घेते भाजी. हलवा पण मस्त असा तयार होता. आता आभीला तर खूप आवडतो हा. नंतर मग स्वयंपाकाला पण लागले होते. मी सुकी भाजी केली शिमला मिरचीची आणि छान असं नंतर आहे ना गावाला जायचं आहे दुसऱ्या दिवशी आम्हाला ना, त्याचीच पॅकिंग करून घेत होते. साड्या वगैरे काढून घेतल्या. आता भक्ती मला म्हणत होती, "मम्मी ड्रेसच घाल." तर साड्या कशाला घेते उगाच नाही का पाऊस वगैरे. तर मी म्हटलं, "नको गावाला जायचं आहे म्हटल्यावर आपल्या साड्याच घेते. इथं तर काय आपण ड्रेस रोजच घालतो." आणि नंतर आता ऐन वेळेस आठवलं की ब्लाऊजला आहे ना मला शिलाई मारायची राहिली होती. ती मी काढून घेतली आणि शिलाई मारून घेतली. चला